नमस्कार युवा प्रशिक्षणार्थी मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, युवा प्रशिक्षणार्थ्यांचे थकीत मानधन त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. अतिशय महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी राज्यातील 1,16,000 युवा प्रशिक्षणार्थ्यांना मिळालेली आहे. जर तुमचे मानधन अद्याप तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झाले नसेल तर काय करावे लागणार हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी थोडक्यामध्ये जाणून घेऊया. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहायचा आहे. दुसरी एक महत्त्वपूर्ण अपडेट म्हणजे आदरणीय नेतृत्व प्रकाशदादा साबळे यांच्या माध्यमातून अमरावती जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आकाश गडपाल आणि काही प्रशिक्षणार्थ्यांनी अमरावती जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना देखील थकीत मानधनासंदर्भात निवेदन देण्यात आलेले आहे आणि त्वरित मानधन युवा प्रशिक्षणार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करावं अशी देखील मागणी त्यांच्यामार्फत करण्यात आलेली आहे. तसेच विधानसभा निवडणुकीपूर्वी जे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्री मंगलप्रभात लोढा साहेबांनी जे आश्वासनं दिली होती त्या आश्वासनाची पूर्तता करावी अशी देखील विनंती त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. तिसरी एक महत्त्वाची अपडेट म्हणजे तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये युवा प्रशिक्षणार्थ्यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडक मोर्चा काढण्यात आलेला आहे. यामध्ये युवा प्रशिक्षणार्थ्यांचे रखडलेले मानधन त्वरित वितरित करण्यात यावे या संदर्भात आणि युवा प्रशिक्षणार्थ्यांना आहे त्या ठिकाणी कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा अशा मागण्यांकरिता साखळी आंदोलन देखील करण्यात येत आहे. तर आता आपण पाहूयात युवा प्रशिक्षणार्थ्यांचे मानधन त्यांच्या बँक खात्यामध्ये जर जमा झाले नसेल तर काय करावे लागणार. मी या ठिकाणी तुम्हाला काही स्क्रीनशॉट दाखवत आहे ज्या युवा प्रशिक्षणार्थ्यांचे पेमेंट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाले आहेत. ते जर तुमचे पेमेंट झाले नसेल तर तुम्हाला थोडं थांबावं लागणार आहे, कारण काहींचे पेमेंट वितरित करण्यात आले आहेत तर काहींचे पेमेंट ऑन प्रोसेसमध्ये आहे. त्यामुळे काळजी करू नका, तुमचेही मानधन तुम्हाला मिळून जाणार आहे. जिल्ह्यावाईज पेमेंट या ठिकाणी वितरित केलं जात आहे. जर तुम्हाला पेमेंट मिळाला असेल तर तुमचा जिल्हा या ठिकाणी कमेंटमध्ये नक्की सांगायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला तुमचं पेमेंट मिळाले नसेल तर काय करावे, तर पेमेंट तुमचं डीबीटी अकाउंट मार्फत दिलं जाणार आहे. त्यामुळे तुमचे बँक खाते तुमच्या आधार कार्डशी संलग्न आहे का हे तुम्हाला चेक करावं लागणार आहे. जर लिंक नसेल तर तुम्ही तुमचा आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्यायचा आहे. तसेच तुमचा अकाउंट नंबर तुम्ही प्रोव्हाइड केलेला आहे तो बरोबर आहे का ते एकदा तपासायचा आहे. तसेच संबंधित आस्थापनांशी संपर्क देखील साधायचा आहे. जिल्ह्यानुसार पेमेंट होत आहेत त्यामुळे तुम्हाला थोडंसं वेट करावं लागणार आहे. जर तुम्हाला पेमेंट मिळालं असेल तर तुमचा जिल्हा या ठिकाणी कमेंट्समध्ये नक्की कमेंट्स करायचा आहे. तेव्हा भेटूयात पुढील अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. तुर्तास धन्यवाद.